नमस्कार. ऑगस्ट 2025 हा चालू महिना. त्यावेळेस मला हा लेख सहज सुचला आणि तो मी आपणास वाचून दाखवतो. ह्या माझ्या लेखाला मी नाव दिलं आहे सरकार हे आणि ते. सरकार हे आणि ते किंवा ते आणि हे. पूर्वी कॉलेजमध्ये ज्यांनी आर्ट साईड घेतली आहे, आर्ट सायन्स कॉमर्स पैकी ज्यांनी आर्ट साईड घेतली, त्या आर्ट साईडमध्ये असलेल्यांना हे वाक्य माहीत असेल. प्राध्यापक साहित्य शिकवित असत. ते म्हणत असत की सरकार म्हणजे काय, सरकार या शब्दाची व्याख्या तरी काय. आपण नेहमी असं ऐकतो की सरकारने हा नवीन उपक्रम सुरू केला, सरकारने तो नवीन नियम बदलला, राज्य सरकार, केंद्र सरकार वगैरे वगैरे शब्द आपण नेहमी ऐकतो. तर बऱ्याच जणांना सरकार म्हणजे नेमकं काय किंवा कोण हेच माहीत नसतं. असं ते शिकवणारे प्राध्यापक वर्गात सांगायचे सर्वांना. मग थोड्या वेळाने ते पुन्हा विद्यार्थ्यांना समजावून सांगत, सरकार म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून देशातील नागरिकांनीच निर्माण केलेलं एक मंडळ असतं. लोकांनी लोकांचं लोकांसाठीच निर्माण केलेल्या काही कल्याणकारी व्यक्तींना सरकार असं म्हणतात. लोकांनी लोकांचं लोकांसाठी निर्माण केलेलं एक कल्याणकारी मंडळ म्हणजे सरकार. गव्हर्मेंट बाय दी पीपल, गव्हर्मेंट ऑफ दी पीपल अँड गव्हर्मेंट फॉर दी पीपल. या सर्व व्यक्तींचा समूह, गट म्हणजेच सरकार. त्या सर्वांना वेगवेगळी खाती म्हणजे क्षेत्र वाटून दिलेली असतात आणि ते तिथे कामं करत राहतात. या सर्वांना निवडून दिलेलं असतं, असं ते प्राध्यापक सांगत असत. तर हे सर्व आम्हाला अचानक आठवलं. आपल्याला हे सर्व अचानक आठवलं आणि मग लगेच आमच्यातली विनोद बुद्धी जागी झाली. मी विचार करू लागलो, बायको म्हणजे तरी काय. बायको म्हणजे तरी काय. सासऱ्याने सासऱ्याची दुसऱ्यासाठी निर्माण केलेली मुलगी म्हणजेच बायको. सासऱ्याने सासऱ्याची दुसऱ्यासाठी निर्माण केलेली मुलगी म्हणजे बायको. म्हणजेच डॉटर बाय दी सासरा, डॉटर ऑफ दी सासरा आणि नंतर फॉर दुसराच. हीच वाईफ पुढे आपल्या घरामध्ये मग गृह सरकार बनते, म्हणजे सरकार आलंच. अशा रीतीने पहा की सरकार ते आणि सरकार हे. ओके.